नमस्कार मित्रांनो, मी तेजस कांबे आपल्या इकोतेजा ब्लॉग मध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो। तर भेटूया आज एका नवीन व्हिडिओमध्ये। आता 5:30 वाजलेत मित्रांनो आणि जस्ट ऑफिसमधून निघालो। हे बघा पावसाचं वातावरण कसं झालं, एकदम परतीचा पाऊस आहे, पण वाटत नाही की परतीचा पाऊस आहे, पण जुलै महिन्यातला पाऊस असल्यासारखं वाटते। तर काय माहिती घोडबंदरला काय झालं पुढे काही माहिती नाही। घोडबंदर रोड तर तुम्हाला माहीतच असेल। जस्ट आपण हा रोड घेतला आहे, हिरानंदिनीमधून बाहेर पडतो आहे। हिरानंदिनीनंतर बाहेर पडल्यानंतर आपण मेन रोडला आल्यानंतर बघतो सध्या तरी काही ट्रॅफिक नाही मिळलं आहे, पण पुढे बघूया काय होते। तर थोडं CNG पण भरायचं आहे, CNG भरून मग पुढे बघूया घाटामध्ये कुठे माहिती आहे का ट्रॅफिक आलं। आता आपण CNG पंप करतो, CNG फिल करून घेऊया। मग थोड्याच वेळात आपल्याला आता घोडबंदरमधले खड्डे एकदम नद्यांसारखे भरलेले दिसतील, तर आपण आनंद घेतच जाऊया। हे बघा पाणी कसं भरलं बघा रोडवरती, काही खड्ड्यातून दिसत नाही आहे, कोणती गाडी फसू शकते। तसंच पुढे गेलं तर गायमुख पण आम्हाला क्लिअर मिळाले। पण बघा हे बघा ही गाडी कशी खड्ड्यात फसली बघा, खूप रिस्क आहे मित्रांनो। थोडं गाडी चालवताना खड्ड्यातून बाईक्स वगैरे मोठ्या गाड्या पण व्यवस्थित चालवलं तर खूप बेटर आहे, कारण कुठे खड्डे फसले। आता आम्ही आमच्या काकूंकडे म्हटलं गरम गरम वडापाव आणि चहा जरा घेऊन पुढे परत आपल्या प्रवासाला निघूया रोजच्याच। तर चहा वडापाव खाऊन आम्ही पुन्हा निघालो, परत आपलं घाटात ट्रॅफिक आहेच। घोडबंदरच्या रोजच्या अपडेट पाहण्यासाठी इकोतेजाला फॉलो करायला विसरू नका।